नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. आपण सर्वजणच तलाठी परीक्षा नेमकी कधी होणार याच्याबद्दल साशंक आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीची सद्यस्थिती समजून घेणार आहोत. नक्की जाहिरात कधी येऊ शकते, परीक्षा कधी होऊ शकते याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की सद्यस्थितीवरून हे लक्षात येतं किंवा शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांच्यावरून घोषणांच्यावरून हे लक्षात येतं की तलाठी भरतीची 1700 पेक्षा अधिक पदांची मेगा भरती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये आता विधिमंडळाचं जे कामकाज चालू आहे याच्यामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या माहितीनुसार हे आपल्या लक्षात येत आहे की हा जो मेगा भरतीचाच एक भाग आहे. महाराष्ट्र शासन जी 70,000 रिक्त पदे या वर्षामध्ये भरणार आहेत त्याच्यामध्ये तलाठी भरती हा एक महत्त्वाचा असा टप्पा आहे. या तलाठी भरतीमध्ये ही भरती प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. विद्यार्थी त्याच्याबद्दल वारंवार शासनाकडे विचारणा करत आहेत आणि त्याच्यामुळे शासनाने आता या सर्व जिल्हानिहाय तलाठी संवर्गाची जी रिक्त पद आहेत ह्या रिक्त पदांचा अहवाल तयार करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. आपण आत्ता सद्यस्थितीचा विचार केला तर आपल्याकडे लक्षात येतं की साधारणपणे किमान 1700 पदांची जाहिरात यावर्षी निघू शकते. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या तलाठी जागांसाठी ही मोठी भरती होणार आहे. जिल्हा स्तरावर रिक्त जागांचं जे अहवाल तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. जर आपण सद्यस्थिती विचारात घेतली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंजूर तलाठीची पदं आहेत ही 16,549 आहे. त्यापैकी 14,078 पदं जी सरळ सेवेने पदोन्नती भरती व अनुकंपामार्फत भरलेली आहे. त्यामुळे किमान या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की 2,477 पदं जी आहेत आत्ता रिक्त आहेत आणि त्यामधली किमान 1700 पदं तरी यावर्षी भरली जातील. आणि यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आत्ता रिक्त पदाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा रिक्त पदांचा अहवाल ज्यावेळेला प्राप्त होईल त्यावेळेला ही पदसंख्या आणखी वाढू शकते. तलाठी भरतीसाठी किमान पात्रता जी आहे हा उमेदवार किमान पदवीधर असावा. कोणत्याही शाखेचा पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्याला या परीक्षेला बसता येतं. मराठी आणि इंग्रजी भाषा विषयाचं ज्ञान जे आहे हे आवश्यक आहे. याच्यामध्ये ही परीक्षा कोणामार्फत होईल याच्याबद्दलच्या काही स्पष्ट सूचना अद्याप नाही आहेत. पण आपण पाहू शकतो की कालच विधिमंडळाचं जे कामकाज चालू होतं त्यावेळेला मंत्री आशिष शेलार यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये यापुढे होणाऱ्या गट अ, ब आणि क च्या ज्या परीक्षा आहेत या बहुतेक सर्व परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जातील. या सर्व परीक्षा ज्या आहेत ह्या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेऊन याच्यामधले निकालाची प्रक्रिया अतिशय वेगवान करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कावर सुद्धा यामध्ये विचार होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा MPSC मार्फत होण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या निर्णयानुसार सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून तलाट्यांच्या रिक्त जागांचा तपशील मागवण्यात आलेला आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतर जिल्ह्यांच्या आरक्षणासह सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आता तलाठी भरती परीक्षेचा जर आपण पॅटर्न विचारात घेतला तर यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण 25 प्रश्न असतात, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न असतात, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न आणि सामान्य अध्ययनाचे 25 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि 200 गुण असतात. 2 तास वेळ हा परीक्षेसाठी असतो. माध्यम जे आहे हे मराठी आणि इंग्रजी माध्यम ऑनलाईन परीक्षा होत असल्यामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका उपलब्ध असते. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे की MPSCच्या गट ब गट क च्या परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते. परंतु तलाठी भरती परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही. जरी परीक्षा MPSC कडे गेली तरी शक्यतो या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही. तो एक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्नांचा जो दर्जा आहे तो इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असा प्रश्नांचा दर्जा असतो. यामध्ये तुम्हाला यावर्षीच्या परीक्षेची तयारी करत असताना साहजिकच आत्तापर्यंत ज्या गेल्या वर्षी TCSने घेतलेल्या तलाठी परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही चांगला अभ्यास केलात तर त्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये गेम चेंजर ठरणारे जे विषय आहेत मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागील परीक्षांच्या मध्ये आपण पाहिलेलं आहे की विद्यार्थी अगदी 190 पेक्षा जास्त गुण 200 पैकी मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांनी. त्याच्यामुळे या ठिकाणी मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता या विषयावर थोडीशी या जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करा. या विषयांचा जास्तीत जास्त सराव करा. ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपल्या सध्या सुरू आहेत आणि त्याचबरोबर
यासाठी आपल्या नवीन बॅचेस जे आहेत, तलाठी भरतीसाठी स्पेशल ज्या नवीन बॅचेस आहेत हे आपल्या 15 मार्च 2026 पासून सुरू होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नव्याने या परीक्षेची तयारी करावयाची आहे अशा विद्यार्थ्यांनी या बॅचला प्रवेश घेतल्यास नक्कीच तुमची परीक्षेपर्यंत 100% परिपूर्ण तयारी झालेली असेल आणि या मार्गदर्शनाच्या आधारावर आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमचं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेसचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी 9870-480-875 या क्रमांकावर फोन करू शकता किंवा प्ले स्टोअरवर जाऊन ओमकार अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तलाठी भरती किंवा सरळ सेवा भरतीचा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण वर्षभर या परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शकामार्फत शिकवला जातो. त्याचबरोबर जवळपास 25,000 प्रश्नांचा सराव देखील ह्या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला करता येईल. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता ज्या विद्यार्थ्यांना तलाठी भरती परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी त्वरितच ओमकार अकॅडमीच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेसचा प्रवेश घ्या आणि या मार्गदर्शनाच्या जोरावर तुमच्या मेहनतीच्या जोरावर आपलं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण करा. सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.